ओम नमः शिवाय. देवादिदेव महादेवांच्या आणि त्यांच्या पाठीशी सदैव सावलीसारख्या राहणाऱ्या लाडक्या नंदीश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण वृषभ राशीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या सुवर्ण काळाबद्दल बोलणार आहोत. पुढील 72 तासात वृषभ राशींच्या लोकांसमोर मोठी गर्दी किंवा एक अतिशय मोठी संधी उभी राहणार आहे. ही गोष्ट अजिबात नाकारता येत नाही. तुमच्या आयुष्यात आता असं एक वळण रस्ता आला आहे जिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची आणि आजवर केलेल्या सगळ्या कष्टांचं चीज करण्याची एक सुवर्ण संधी मिळणार आहे. आणि हे जे काही घडणार आहे ते अचानक घडलेलं नसेल, तर त्यामागे खूप मोठा दैवी संकेत आणि तुमची आजवरची तपश्चर्या आहे. वृषभ राशीचा स्वामी स्वतः शुक्र असला तर या राशीचं वाहन नंदी आहे, जो भगवान महादेवांचा परमभक्त आणि अत्यंत संयमी सेवक मानला जातो. नंदी ज्याप्रमाणे मंदिराच्या बाहेर शांतपणे, स्थिर नजरेने आणि अथांग संयमाने महादेवांची वाट पाहत उभा असतो, अगदी तशाच प्रकारे तुम्हीही तुमच्या आयुष्यात चांगल्या काळाची खूप संयमाने वाट पाहिली आहे. नंदी कशाचीही घाई करत नाही, तो कधीही विचलित होत नाही. त्याच्या स्वामींवर पूर्ण विश्वास असतो आणि हाच विश्वास, हाच संत पण खंबीरपणा वृषभ राशींच्या लोकांच्या रक्तात असतो. तुमच्या समोर येणारी ही गर्दी किंवा ही जी मोठी संधी आहे ती तुमच्या याच नंदीसारख्या अडळ आणि शांत स्वभावाचं फळ म्हणून तुमच्याकडे चालत येत आहे. जेव्हा एखादी मोठी संधी समोर येते तेव्हा माणसाची धांदल उडते, मनात प्रचंड धाकधूक सुरू होते. पण तुम्हाला मात्र तुमचा हा संयमी स्वभाव तिथे सांभाळावा लागणार आहे. महादेवांचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी असतो आणि ज्यांच्यामध्ये नंदीसारखी अथांग सहनशक्ती असते, त्यांना आयुष्यात कधीच कोणतीही गोष्ट कमी पडत नाही. हा इतिहास आहे. तुमच्या आयुष्यात येणारा हा पुढचा काळ याच गोष्टीची साक्ष देणार आहे. कारण तुमच्या सभोवताली आता अशी एक परिस्थिती निर्माण होत आहे जी तुम्हाला एका मोठ्या व्यासपीठावर घेऊन जाईल. ही संधी व्यावसायिक असू शकते, नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला मिळणारी एक मोठी जबाबदारी असू शकते, किंवा तुमच्या समाजात मानाचं स्थान मिळवून देणारी एखादी घटना असू शकते. या 72 तासाच्या कालावधीत तुमच्या आजूबाजूला लोकांचा राबत वाढेल. तुमच्या मताला अचानक खूप महत्त्व येईल आणि लोक तुमच्याकडे एका आशेने किंवा मार्गदर्शनासाठी पाहू लागतील. जमिनीत रुजलेलं एखादं बीज ज्याप्रमाणे अंधारात शांतपणे पडून राहतं आणि योग्य वेळेची वाट पाहत असतं, अगदी तसंच तुम्ही आजवर शांत राहून आपली वेळ येण्याची वाट पाहिली आहे. आता ती वेळ, तो सुवर्ण क्षण अगदी तुमच्या उंबरठ्यावरून ठेपला आहे आणि निसर्गाने तुमच्यासाठी हे सर्व मार्ग मोकळे करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मनातील सर्व भीती, शंका आणि जुने नकारात्मक विचार बाजूला सारून महादेवांचे स्मरण करून या येणाऱ्या मोठ्या संधीचे स्वागत करण्यासाठी अगदी शांत मनाने तयार राहा. आयुष्याचा मागचा काही काळ जर आपण पाहिला तर वृषभ राशींच्या लोकांनी अत्यंत कठीण आणि संयमी संघर्षाचा सामना केला आहे, ज्याला आपण या प्रवासाची मूळ म्हणू शकतो. जमिनीत खोलवर रुजलेलं बी जसं वरून शांत दिसतं, पण मातेच्या आत मात्र त्याचा अंधाराशी, खडकाशी आणि कोरड्या ऋतूंशी एक मोठा संघर्ष सुरू असतो. तसाच संघर्ष तुमच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यात सातत्यानं सुरू होता. हा संघर्ष केवळ एकाच क्षेत्रापुरता मर्यादित नव्हता, तर काम, पैसा आणि तुमची हक्काची नाती या तिन्ही आघाड्यावर तुम्ही एकाच वेळी लढत होतात. नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही तुमचे 100% योगदान देत होतात, प्रामाणिकपणे काम करत होतात, पण त्या कष्टाचे योग्य ते श्रेय तुम्हाला मिळत नव्हते. उलट तुमच्या कामात चुका काढणारे, तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे आणि तुमच्या मधाळ स्वभावाचा गैरफायदा घेणारे लोकच तुम्हाला अवतीभोवती जास्त दिसत होते. पैशांच्या बाबतीत तर परिस्थिती कमालीची आर्थिक वनवास दाखवणारी झाली होती. कारण एका बाजूने येणारा पैशाचा ओघ मर्यादित होता आणि दुसऱ्या बाजूने अचानक उद्भवणारे अनपेक्षित खर्च उभे राहत होते. अनेकदा तर असं घडलं की हातात आलेला पैसा कुठे गेला आणि कसा खर्च झाला याचा हिशोब लावतानाही तुमची दमछाक होत होती. आर्थिक विवशतेमुळे रात्रीची झोप उडणं, भविष्याची चिंता सतावणं आणि आपण करत असलेले कष्ट खरोखरच कधी फळाला येतील का असा प्रश्न मनाला निर्माण होणं अत्यंत साहजिक होतं. या सगळ्यात सर्वात जास्त मानसिक त्रास दिला तो तुमच्या जवळच्या नात्यांनी. कारण ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, ज्यांच्यासाठी तुम्ही नेहमी खंबीरपणे उभे राहिलात, त्यांनीच तुमच्या भावनांचा अनादर केला. नात्यांमध्ये आलेला दुरावा, एकमेकांबद्दलचे गैरसमज
आणि संवाद पूर्णपणे थांबल्यासारखी झालेली परिस्थिती. यामुळे तुम्ही आतून खूप एकटे पडलात. पण अशाही परिस्थितीत जेव्हा सामान्यकांना असलेला माणूस खचून जातो, धीर सोडून देतो, तिथे तुम्ही मात्र नंदी छाप सहनशीलता दाखवली. नंदीवर कितीही ऊन पाऊस आलं तरी तो जसा आपली जागा सोडत नाही, तसे तुम्हीही तुमच्या कर्तव्यापासून, तुमच्या तत्वापासून कधीही मागे हटला नाहीत. तुम्ही कोणाशीही वाद घातला नाही, कोणाकडेही उगीचच रडगाणे गायले नाही, तर आपला सगळा त्रास आणि दुःख महादेवांच्या चरणी अर्पण करून शांतपणे आपले काम करत राहिलात. मातीमध्ये खोलवर गेलेली मूळ जेवढी मजबूत असतात, तेवढंच ते झाड वादळात खंबीरपणे उभं राहतं. आणि नेमकं हाच पाया तुम्ही या कठीण काळात स्वतःचा तयार केला आहे. तुमचे हे जुने अनुभव, हा सोसलेला त्रास आणि तुमची सर्वात मोठी ताकद बनला आहे. कारण या संघर्षाने तुम्हाला माणसाची खरी पारख करून दिली आहे. पैशांचे नियोजन कसे करायचे आणि वाईट काळात कोणावर विसंबून राहायचे, याचे धडे तुम्हाला निसर्गाने या काळात खूप चांगल्या प्रकारे शिकवले आहेत. त्यामुळे तुमचा हा भूतकाळ जरी खडतर आणि वेदनादायी वाटत असला, तरी तो तुमच्या भविष्यातील यशाची मजबूत पायाभरणी करत होता, हे आता तुम्हाला हळूहळू उमजू लागेल. या टप्प्यावर एक छोटा इशारा लक्षात ठेवा की आजवर सोसलेल्या या कष्टामुळे मनात कोणाबद्दलही आकस किंवा सूडाची भावना ठेवू नका. कारण अहंकार आणि जुना राग तुमचा पुढचा मार्ग अडू शकतो. म्हणून पूर्ण नम्रता बाळगा. आता आपण आयुष्याच्या अशा टप्प्यावर आलो आहोत, जिथे त्या जमिनीत गाडलेल्या बीजाला पहिला कोंब फुटू लागला आहे. आणि हे वर्तमान काळातील अत्यंत शुभ संकेत आहेत. तुमच्या आयुष्यात आता एक अशी विशिष्ट घटना घडणार आहे, जी एकाच वेळी तुमचे करिअर, तुमचा पैसा आणि तुमची नाती या तिन्ही गोष्टींना एका नव्या आणि सकारात्मक दिशेने उलगडून दाखवेल. हा एक असा क्षण असेल जो अचानक तुमच्या समोर येईल आणि तुमच्या डोक्यांवरचे चिंतेचे मळ पूर्णपणे दूर करून टाकेल. नोकरीच्या ठिकाणी कदाचित एक असा प्रकल्प किंवा अशी जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाईल, ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. किंवा व्यवसायात एक नवा मोठा ग्राहक तुमच्याशी जोडला जाईल. ही घटना घडत असतानाच तुम्हाला जाणवेल की यामुळे केवळ तुमचे कौतुक होत नाही आहे, तर त्यासोबतच तुमच्या आर्थिक उत्पन्नाचा एक मोठा आणि कायमस्वरूपी मार्ग मोकळा होत आहे. हा तो क्षण असेल जेव्हा तुम्हाला तुमच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल. तुमच्या आयुष्याला एक प्रगतीची भरारी मिळेल आणि समाजातील लोकांची तुमच्याकडे पाहण्याची नजर एका रात्रीत बदलेल. याच घटनेचा थेट आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक नात्यांवरही पाहायला येणार आहे. कारण जी नाती पैशांचे किंवा तणावाच्या कारणास्तव दुरावली होती, ती आता पुन्हा जवळ येऊ लागतील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांना, तुमच्या जोडीदाराला तुमच्या कष्टाची आणि तुमच्या शांत राहण्यामागच्या कारणाची जाणीव होईल, ज्यामुळे त्यांच्या मनात तुमच्याबद्दलचा आदर कमालीचा वाढेल. हा कोंब फुटण्याचा अर्थ असा आहे की निसर्गाने तुम्हाला आता हिरवा कंदील दाखवला आहे आणि तुमचे थोडक्यात रखडलेले मार्ग आता एका पाठोपाठ एक मोकळे होऊ लागले आहेत. जेव्हा बीजाला कोंब फुटतो तेव्हा त्याला अत्यंत नाजूकपणे सांभाळावं लागतं, कारण तो त्याचा सुरुवातीचा काळ असतो. आणि नेमकी हीच सावधगिरी तुम्हाला आता तुमच्या वर्तनात बाळगायची आहे. या काळात तुम्हाला काही नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल, काही नवीन करार मदार करण्याची संधी मिळेल, ज्याचा फायदा तुम्हाला भविष्यात खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. पैशाची नड भागणारी एखादी जुनी उधारी किंवा अडकलेले पैसे अचानक या काळात तुमच्या हातात परत येऊ शकतात, ज्यामुळे मनावरचा खूप मोठा ताण हलका होईल. करिअरमध्ये जी स्थिरता तुम्हाला हवी होती, त्याचे स्पष्ट संकेत आता तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून किंवा तुमच्या व्यावसायिक भागीदारांकडून मिळायला सुरुवात होईल. हा काळ अत्यंत चैतन्यमयी आणि उत्साहाने भरलेला असेल, जिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपल्या बाजूने घडताना दिसेल आणि मनातील मरगळ पूर्णपणे निघून जाईल. तुम्ही घेतलेले निर्णय, तुम्ही लावलेले अंदाज आता तंतोतंत खरे ठरू लागतील, ज्यामुळे तुमचा स्वतःवरचा विश्वास जो गेल्या काही दिवसात डळमळीत झाला होता, तो पुन्हा एकदा प्रचंड वेगाने परत येईल. महादेवांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात आलेला हा बदलाचा वारा तुम्हाला एका अत्यंत सुंदर आणि सुरक्षित भविष्याकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला आहे, याची अनुभूती तुम्हाला पावलोपावली येईल. या टप्प्यावर एक अत्यंत महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवा की यश आणि प्रगतीचे हे सुरुवातीचे संकेत पाहून मनात अजिबात घाई गडबड करू नका. कोणतीही अतिउत्साही घोषणा टाळा आणि आपले पाय जमिनीवर ठेवून शांतपणे काम करत राहा. वर्तमान काळात फुटलेला हा सुंदर कोंब आता एका महावृक्षात रूपांतरित होणार आहे, ज्याला आपण या प्रवासाचं मधुर फळ म्हणू शकतो.
आणि हा तुमच्या भविष्याचा मुख्य क्लायमॅक्स आहे. जमिनीत रुजलेल्या त्या बीजाचे आता एका मोठ्या झाडात रूपांतर झाले असून त्यावर आता आर्थिक स्थैर्य, नाते सुधार आणि अढळ आत्मविश्वास अशी तिन्ही रसाळ फळं लागली आहेत. आर्थिक बाबतीत तुमच्या आयुष्यात एका अत्यंत सुरक्षित आणि स्थिर पातळीवर पोहोचणार आहे, जिथे तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही आणि तुमचे सर्व जुने आर्थिक प्रश्न सुटलेले असतील. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त परतावा मिळेल किंवा नवीन सुरू केलेल्या उद्योगातून पैशाचा ओघ इतका वाढेल की तुम्हाला भविष्याची चिंता करण्याची गरज उरणार नाही आणि तुम्हाला तुमची आर्थिक तटबंदी अतिशय भक्कम झालेली पाहायला मिळेल. गृहसौख्य आणि वास्तुसुख मिळण्याचे योग या काळात अत्यंत प्रबळ आहेत. नवीन घर खरेदी करणे किंवा स्वतःच्या जागेचे स्वप्न पूर्ण होणे आता सहज शक्य होईल. नात्यांच्या बाबतीत तर हा काळ सुवर्ण काळ ठरेल, कारण जे लोक कालपर्यंत तुमच्यावर संशय घेत होते किंवा तुमच्या क्षमतेवर अविश्वास दाखवत होते, तेच लोक आता तुमच्याशी नाते जोडण्यासाठी उत्सुक असतील. कुटुंबात दीर्घकाळापासून चालत आलेले वादविवाद, मालमत्तेचे प्रश्न किंवा कोर्ट कचेरीच्या बाबी पूर्णपणे शांत होऊन तुमच्या बाजूने निकाल लागतील. जोडीदारासोबतचे संबंध इतके घट्ट आणि मधुर होतील की तुम्ही दोघे मिळून आयुष्याचे मोठे निर्णय अत्यंत आनंदाने आणि एकमताने घेऊ शकाल. तुम्ही ज्या ज्या गोष्टीला हात लावाल तिथे तुम्हाला यश हमखास मिळेल, कारण तुमच्या पाठीशी आता नंदीश्वराचा अथांग संयम आणि देवादिदेव महादेवांचा परम आशीर्वाद खंबीरपणे उभा आहे. आरोग्याच्या तक्रारी ज्या तुम्हाला गेल्या काही काळापासून सतावत होत्या, त्या संपूर्णपणे बऱ्या होऊन तुम्हाला एक उत्तम, सुदृढ आणि उत्साही आयुष्य जगता येईल. तुमच्या आयुष्यात एक आरोग्याची नवी पहाट उगवेल. हा तुमच्या जीवनाचा तो सुवर्ण काळ आहे ज्याची प्रतीक्षा तुम्ही केवळ महिने नाही तर अनेक वर्षांपासून करत होतात आणि आता ते सर्व सुख उपभोगण्याची वेळ आली आहे. महादेवांच्या न्यायमूर्ती रूपाने तुमच्या कष्टाचे केलेले हे चीज पाहून तुमचे डोळे आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून येतील, यात तीळ मात्र शंका नाही. या अंतिम टप्प्यावर या छोटा इशारा नेहमी मनाशी बाळगा की कितीही मोठे ऐश्वर्य आणि यश मिळाले तरी आपल्या भूतकाळातील संघर्षाला विसरू नका. मनात अहंकाराचा लवलेशी येऊ देऊ नका आणि सर्वांशी आदराने वागा. हा सुंदर आणि अद्भुत प्रवास पाहिल्यानंतर आता वेळ आली आहे महादेवांच्या चरणी लीन होऊन या सर्व चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्याची. तुमच्या आयुष्यात येणारा हा नवीन बदल तुमच्या कुटुंबात अथांग आनंद आणि समृद्धी घेऊन येऊ, हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातील मार्गदर्शनाने तुमच्या मनात एक नवीन आशा निर्माण केली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भविष्यात येणारे असेच नवनवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. हा व्हिडिओ तुमच्या इतर वृषभ राशींच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कठीण काळात एक योग्य दिशा आणि मानसिक बळ मिळू शकेल. महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावा आणि तुमचा येणारा काळ सुख समृद्धीचा जावा, यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवतेचे नाव लिहायला अजिबात विसरू नका. कुलदेवतेचे नाव लिहून आपले मन कृतज्ञतेने भरून घ्या, कारण तिचीच कृपा आपल्याला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढत असते. पुन्हा भेटूया अशाच एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि रंजक माहितीसह. तोपर्यंत महादेवांचे स्मरण करत राहा, शांत राहा, संयम बाळगा. धन्यवाद आणि जय महाकाल.